पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला। पाटगाव प्रकल्पातील पाण्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजिवडे इथं अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे। या प्रकल्पातून वीज निर्मितीसाठी भुदरगड तालुक्यातील पाटगाव प्रकल्पातून पाणी नेण्यात येणार आहे, मात्र याला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। या संदर्भात बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाटगाव प्रकल्पातील एक थेंबही पाणी कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली। बाष्पीभवनानं खाली ते पाण्याचा साठा करणार आहेत आणि त्यामध्ये बाष्पीभवन जर झालं तर हे पाणी वापरायचं असं काहीतरी त्यामध्ये लिहिलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं। आता पाटगावचं पाणी कमी होणार नाही एवढी खबरदारी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आम्हाला घ्यावीच लागेल। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून देवेंद्र फडणवीस या खात्याचे जे मंत्री आहेत जलसंपदा त्यांना आम्ही भेटू आणि त्यांना नेमकं ह्याच्यामध्ये काय प्रकल्प आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं एक थेंबही पाणी जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊ आणि त्या पद्धतीनं त्यांना भेटून याचं निवेदन देऊ। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट आलंय, त्यामुळे पात्र आणि अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिलं। 3 वर्षाचं पीक कर्ज घ्यावं आणि त्यातलं किमान 2 वर्ष त्यांनी नियमित परतफेड केलेली असावी अशी ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यामुळं ती अट होती। आणि आपलं ऊसाचं पीक हे 1.5 वर्षाचं असतं, एका वर्षी 2 वेळा पीक कर्ज घेतलेलं आहे। ती तांत्रिक बाब आलेली आहे। परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आम्ही आणलेली आहे आणि परवा मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना ज्यावेळा परवा विधानसभेमध्ये त्याने अवकाळीग्रस्त आणि सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं भाषण केलं, त्यामध्ये याचा उल्लेख करून ते सगळ्यांना मिळेल अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे। मला वाटतं हे सगळ्यांना मिळेल आता लवकरात लवकर। पात्र ठरलेल्या आणि अपात्र ठरलेल्या या सगळ्यांना लवकरात लवकर हा निधी मिळेल।